हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आज तुम्हाला एक गंमत सांगायची. तर गंमत ती म्हणजे अशी की मला एक सांगा तुम्ही, मी बघा देवाचा चमत्कार हा ब्लॉग टाकलेला आहे. तो टाकला होता मी गुरुवारी घडलं होतं ते. तर मी शुक्रवारी सकाळी अपलोड केला होता. तर तो ना थोडासा मोठा झाल्यामुळं तो पडलाच नाही, डाउनलोडच झाला नाही. पण सकाळी मी 7:30 पावणे 8ला डाउनलोड करायला टाकला होता. तर तुम्ही किती वाजता बघितला एवढं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण ते काय झालं आहे ना, तुम्हाला मी सांगतेच, पुढं तुम्हाला कळेलच. तर त्या ब्लॉगचं मलाच म्हणजे मीच स्वतःच विचार करत होते, असं कसं काय होणार. मी तर सकाळी 7 वाजता हे केलं आहे. आणि असंच मी एका ताईचं त्या दिवशी ब्लॉगमध्ये ऐकलं होतं. कारण त्या बारामतीच्या येतात, त्यांच्या आयडीचं नाव मला सांगता नाही यायचं, पण पांडुभाऊची बहीण आहे. तर वैशालीताई म्हणून त्यांचा ब्लॉग मी बघितला होता. तर त्यांनी पण वादळ वारं पाऊस झालेला व्हिडिओ टाकला होता. संध्याकाळी 6 वाजता घेतला आणि 7-7:30च्या दरम्यान टाकला होता. तर त्यांचा ब्लॉग कोणी म्हणते 5ला बघितला, कोणी म्हणते 4ला बघितला. तर तसंच काही आज माझ्याबरोबर घडलं आहे. आणि मला त्या दिवशी त्या ताईचं ऐकलं ना, त्यावेळेस म्हणजे बिलकुल भरोसा नाही वाटला की मी म्हणजे माझ्या मनाला मी म्हटलं, मी त्यांना कमेंट पण नाही केली, पण मी माझ्या मनाला म्हटलं की असं कसं होणार. जेव्हा अपलोड होऊन आपल्याला मोबाईलवर पूर्ण पडलेलं दिसन त्यावेळेसच ब्लॉग म्हणजे दुसऱ्यांच्या मोबाईलवर दिसन. तर असं आज माझ्याबद्दल पण घडलं आहे. मी तो जो काल गुरुवारी शूट केलेला ब्लॉग होता ना, तर ते ना टाकला होता मी शुक्रवारी सकाळी 7-7:30ला उठल्यावरच टाकला होता, चहा प्यायच्या टायमिंगला. त्यावेळेसच मी मोबाईलवर डाउनलोड करायला म्हणजे अपलोड करायला टाकला. तर तो ब्लॉग आहे ना शुक्रवारी दिवसभरात गेला नाही, रात्री पण गेला नाही. आणि शनिवारी दुपारून 4:30 पावणे 5च्या दरम्यान तो ब्लॉग मोबाईलला पडला. तर दिवसभर मोबाईलला तो ब्लॉग डाउनलोड होतच होता शनिवारी पण. तर मी म्हणलं म्हणजे थोडासा मोठा झाला आहे म्हणून तो पटकन डाउनलोड होत नसेल. पण तसं म्हणजे ते मला कळलं कसं की अगोदर सकाळी शनिवारी सकाळी बघितलं तर म्हणलं झालं आहे अपलोड, पडलं आहे म्हणलं. तर त्याच्यावर दिवसभरात 30-35 लोकांनी बघितला पण, आणि त्याला 30-35 व्ह्यूज आल्या पण. आणि तरी पण व्हिडिओ अपलोडच होत होता. तर मी म्हणलं व्हिडिओ तर मी सोडलेला पडला आहे, आता हा कोणता अपलोड होत असेल, माझ्याकडून चुकून एखादा पडतोय की काय, पण कोणता अपलोड होतोय तेच मला कळत नव्हता. आणि ज्यावेळेस शनिवारी 4-4:30च्या दरम्यान पूर्ण अपलोड झालेला बघितला मी. तर मग नंतर बघितलं की आता अपलोड झालेलं इथं आपल्याला दाखवतात ना अपलोड पहा. तर ते बघितलं मी. तर म्हणलं आता झालं आहे अपलोड, पण कोणता झाला आहे तो अगोदर बघू. तर मी माझ्या आयडीमध्ये जाऊन ती चौकशी करण्यासाठी, ते बघण्यासाठी केलं. माझी आयडी ओपन केली आणि बघितलं. तर तोच ब्लॉग, तोच शुक्रवारी सकाळी सोडलेला बघा देवाचा चमत्कार हा टायटल आहे, त्याच्यावर टायटल. तर तो ब्लॉग 30-35 लोकांनी बघून झाला आहे. आणि तो एक दिवस पूर्ण खातोय परत डाउनलोड होण्यासाठी. आणि 4-4:30च्या दरम्यान तो डाउनलोड पूर्ण दाखवतं आहे आपल्याला मोबाईलवर. तर असं का होतं आहे मला पण म्हणजे मी त्या दिवशी त्या वैशालीताईचं ऐकलं ना, तर मला खरं नाही वाटलं. पण असं पण होऊ शकतं का कसं काय झालं असं म्हणजे ब्लॉग तर पसरलाय, पडलाय पण, दुसऱ्यांच्या मोबाईलवर दिसलाय पण, कितीतरी त्याला व्ह्यूज पण आल्यात. आणि तो अजून माझ्या मोबाईलवर तर अपलोडच होतोय. असं का घडलंय तेच मला त्याचं म्हणजे इतकं विशेष वाटून राहिलं ना. तर काय असेल तर नेमकं कशामुळं होत असेल ते काही सांगता येणार नाही. पण त्या दिवशी त्या वैशालीताईचं ऐकलं होतं ना, त्या म्हणजे
दादा ते म्हणायचे आम्ही बघितला 4-4:30ला, आता बघितला मग बघितला, पण त्या म्हणल्या मी घेतलाय शूटच संध्याकाळी केलाय आणि संध्याकाळी अपलोड केलाय, तर तू कसा बघितला? तसंच आज माझ्याबद्दल घडले. तर त्याला लाईक पण आल्या, व्ह्यूज पण पडल्यात आणि बघितलं लोकांनी. आणि इकडं तर अपलोड माझ्याकडून आत्ता झाला आहे. तर आत्ता मी तो बघितल्या लगेच मग ब्लॉग घ्यायला सुरुवात केली. तर म्हणलं चला आपण आपल्या यांना पण विचारू की तुम्ही ब्लॉग कधी बघितला, किती वाजता बघितला आहे मी सोडलेला. आता माहीत नाही नेमकं असं कशामुळं होतं आहे, पण एक अचामच होतो आहे की इकडं बघितलं तर आपल्या मोबाईलवर अपलोड होतो आहे, अजून इकडं बघितलं तर व्ह्यूज पण आलेले असतात त्याला आणि अपलोड पण झालेला दाखवतात. लोक बघितला म्हणले, व्ह्यूज आल्या म्हणले, ते तर झालंच, अपलोड तर झालंच म्हणायचं आहे का नाही. तर असं काय झालं असं मलाच कळाना. मी आत्ता नेमकं आहे ना तर शेळ्या घेऊन आले होते आणि बघत होते, तर म्हणजे नेट पण असं थांबत चालायचं आणि अपलोड होते असं दाखवायचं. तर मी म्हणलं कोणचा ब्लॉग, म्हणजे मला आहे ना खूप टेन्शन आलं होतं की कोणचा ब्लॉग माझ्याकडून अपलोड झालेला असेल की, पण असं तर नाही होऊ शकत, मोगमच अपलोड होणार नाही, अपलोडला आपण टाकल्याशिवाय पडणार नाही. पण हा कोणचा ब्लॉग असेल. आणि शॉर्ट व्हिडिओ जर म्हणावं तर शॉर्ट व्हिडिओ तर अपलोड केल्या लगेच डाउनलोड झाले, ते लगेच दाखवले, लगेच दिसले. आणि मग हा कोणता असेल त्याचं थोडंसं मला हेच आलं होतं. पण मग तो ज्यावेळेस पडला का मला इथं दाखवलं अपलोड बघा असं मोबाईलवर दाखवल्या मी चेक केलं की बघू आपण आपल्याकडून चुकून कोणता गेला आहे, परत ब्लॉग पडला आहे की काय. तर बघायला गेले तर कोणता नाही, तोच ब्लॉग तो एकीकडं दुसऱ्याच्या मोबाईलवर बघून झाला आहे, काही लोकांनी बघितला आहे पण, आणि इकडं तर माझ्या मोबाईलवर आत्ता डाउनलोड झाला आहे. मग असं का झालं असेल हे मला खरंच म्हणजे हे ऐकलं म्हणजे बघितलं ना दृश्य, तर मला त्यांचं ध्येय आलं त्या. तर असंच काहीतरी त्यांच्याबद्दल बी घडलं होतं. तर त्या पण म्हणायच्या मी डाउनलोड तर उशिरा केला आहे, मी शूट तर नंतर घेतला आहे आणि तू कसा बघितला. आणि तसंच आज माझ्याबद्दल झालं आहे, कारण मी ब्लॉग तर टाकलेला झाला आहे म्हणजे 2 दिवसापासून ते डाउनलोडच होतं आहे म्हणून दाखवत होते. कारण गुरुवारी घेतला, शुक्रवारी सकाळ सोडला, तर शुक्रवारी दिवसभर तो अपलोड झाला नाही. शुक्रवारी पाठी समजा सकाळ तो अपलोड झाला. म्हणजे असं तेव्हापासूनच्या ह्या येऊ राहिल्या, यूज त्याला दिसू राहिल्या. आणि इकडं तर डाउनलोड होते, आता डाउनलोड होतोय तर दिवसभर. म्हणून मला प्रश्न पडला तर जो मी टाकला तो ब्लॉग केला, पण हा कोणता ब्लॉग असेल की परत अपलोड होतोय, म्हणून मी चेक करत राहिले त्याला. तर तोच ब्लॉग, तेच टायटल, तेच सगळं, आणि ते आत्ता कळलं मला की तोच ब्लॉग होता. पण असं कशामुळे झालं असं नाही माहीत, बघू आता. तर गाडी चालली होती, मी मोबाईल असं धरल्यामुळं हसत होते. तर मग तुम्हाला जर माहिती असेल असं होतं आहे का तर नक्की मला सांगा, नेमकं कशामुळे झालं मला नाही सांगता येणार. आणि मी तर खरंच जे सांगते ते म्हणजे माझ्या काळजापासून सांगते, मलाच म्हणजे इतकं अचानक वाटलं म्हणून मी लगेच हा ब्लॉग बनायला घेतला आहे. तर याच्यात खोटं काहीच नाही. आणि मी अपलोड केलेला ब्लॉग मला आत्ता अपलोड झालेला दिसला आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजता अपलोड केलेला ब्लॉग शनिवारी 4:30 वाजता अपलोड झालेला दिसतो आहे. आणि त्याच्या आधीच लोकांपर्यंत तो पोहोचलेला असतो आहे. मग असं काय झालं आहे, कशामुळे झालं आहे, तरी तुम्ही मला नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करायला विसरू नका, तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.